स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक भरतीची तयारी करत असणाऱ्या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी पहा, नुकतीच काही दिवसापूर्वी टेट एग्जाम पार पडलेली आहे आणि या टेट एग्जाममधील ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना नियुक्ती देखील मिळण्यास सुरुवात झालेली आहे। असं असतानाच पुन्हा नवीन टेट संदर्भात एक महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। पुन्हा एकदा नव्याने नवीन टेट एग्जाम जी आहे ती घेतली जाणार आहे आणि या टेटच्या माध्यमातून ज्या उमेदवारांना या वर्षीच्या म्हणजे 2023 मध्ये जी टेट घेण्यात आलेली होती त्या टेटमध्ये यश आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना या वर्षीच्या टेटमध्ये म्हणजे 2024च्या टेटमध्ये चांगली संधी असणार आहे। नव्याने लवकरच ही टेट होत आहे आणि या टेटची जी आहे ती घोषणा करण्यात आलेली आहे। ऑफिशियल अपडेट आहे। ही संपूर्ण सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि रोज नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। तसेच शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व अपडेट देखील या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत। त्यामुळे आपले हे चॅनल जे पाहत आहात तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तसेच तुम्ही आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती देखील खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भातली रोज तुम्हाला पाहण्यास मिळते। नवीन जाहिराती नवीन अपडेट रोजच्या रोज असतात टेलिग्रामला। 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्रामची आपल्या मदत होणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। रोज नवीन भरतीच्या जाहिराती आणि लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम। इथं तुम्ही ऑफिशियल अपडेट पाहत आहात। मुंबई उच्च न्यायालयाचं जे औरंगाबाद खंडपीठ आहे या खंडपीठामध्ये जी टेट आणि TET संदर्भाची पिटिशन दाखल होती या संदर्भातली ही ऑफिशियल अपडेट तुम्ही पाहत आहात आणि या माहितीनुसार राज्यामध्ये नव्याने जी टेट आहे ती लवकरच होणार आहे। तसेच जे विद्यार्थी TET पास नाहीत अशा विद्यार्थ्यांना देखील सुवर्ण संधी आहे। TETची परीक्षा देखील लवकरच होत आहे। तर या माहितीनुसार या ठिकाणी पाहू शकता राज्यामध्ये TET एग्जाम म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती कधी होणार आहे 2024ची तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये TETची एग्जाम होणार आहे आणि त्यानंतर ही TET झाल्याच्या नंतर 2024ची जी दुसरी टेट एग्जाम असणार आहे ही टेट आहे ती कधी होणार आहे तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये तुमची नव्याने पुन्हा एकदा राज्यामध्ये टेट एग्जाम होणार आहे। शिक्षक अभियोग्यता चाचणी 2024 ही डिक्लेअर करण्यात आलेली आहे। या माहितीनुसार नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आणि नक्कीच ही शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, आनंदाची बातमी आहे। ऑफिशियल अपडेट आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देखील ही माहिती देण्यात आलेली आहे। तसेच या ठिकाणी कोर्टाच्या या ठिकाणी ऑफिशियल जी अपडेट आहे यामध्ये देखील आपल्याला ही माहिती मिळत आहे की TET आणि टेट लवकरच होत आहे राज्यामध्ये। TET होणार आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये किंवा ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये TET होईल आणि TET झाल्यानंतर टेट एग्जाम शिक्षक अभियोग्यता चाचणी 2024 होईल या ठिकाणी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये। तर तयारीला लागा। ज्या विद्यार्थ्यांना 2023 मध्ये यश आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी लवकरच उपलब्ध झालेली आहे। 2017 मध्ये टेट झालेली होती त्यानंतर डायरेक्ट 2023ला झाली आहे आणि 2023 नंतर आता लगेच 2024च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा शिक्षक अभियोग्यता चाचणी होणार आहे। यापेक्षा आणखीन शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार नाही। या शिक्षक भरतीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। टेट आणि TET संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।